नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर। ही वालपापडीची भाजी आहे, बघू शकता तुम्ही। ही शिरांची भाजी आहे, खूप छान लागते आणि आरोग्याला तरी खूप छान आहे। आणि ही चिरायची नाही किंवा अशी सुरीने तोडायची नाही, ही हातानेच निवडायची, म्हणजे ह्याच्यातले काही किडे वगैरे असेल तर आपण काढू शकतो आणि त्याला चव पण छान येते। तर ही भाजी मी निवडून अशी स्वच्छ धुवून घेतली आणि पाण्यात ठेवली। आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत, बघूया आता। आणि एका छान एकदम कुकरमध्ये 5 मिनिटात होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एकदम सिंपल, साधी आणि बेसिक भाजी आहे, पण चवीला आणि खायला खूप सुंदर आणि झटकीपट, टिफिनसाठी तर एकदम बेस्ट आहे। हे बघा, आता मी इथं तेल टाकले, तेल गरम होते, आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया। काही काही भाज्यांना जिरे घालायचं नसतं। हे बघा, मोहरी घातली आपण, छान अशी चुरचुरीत फोडणी करूया। मोहरी, हिंग, हळद आणि धुतलेली छान अशी वालपापडी छान अशी परतून घ्यायची। 1-2 मिनिट मस्त असं तेलाचा चटका पण लागतो। 2 मिनटं छान परतून झालं की आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया। हा मसाला तिखट नेहमीप्रमाणे तुमच्या आवडीने, लाल मिरची पावडर, छान थोडीशी कोथिंबीर, आणि इथे मी दाण्याचा कूट घेतला आहे। हा दाण्याचा कूट, थोडासा गूळ, म्हणजे पापडीला जो एक हरवस वास असतो ना तो येत नाही। आणि हे ओलं खोबरं छान असं परतवून घ्यायचं आहे। झटकीपट होते भाजी आणि अप्रतिम, भाकरीबरोबर पोळीबरोबर खूप छान। थोडा गॅस मोठा केला आणि पटापट असं छान असं परतून घेऊया। आणि सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे एका शिट्टीमध्ये आपली ही भाजी तयार होते, कारण पापडीला शिरा वगैरे असतात। असं कढईत बघितलं तर त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो। मला वाटतं तुम्ही सर्वात प्रथमच बघत असाल कुकरमध्ये भाजी। त्याच्यात थोडंसं पाणी घालूया, बस। आणि आता आपण कुकरचं झाकण लावून एकच शिट्टी काढायची। हां, कुकरचं झाकण लावून घेते। एक शिट्टी झाली की आपण गॅस बंद करणार, आपली भाजी तयार। एक शिट्टी आता आपली झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केला आहे, आता थोडा थंड झाला की आपण भाजी सर्व करून घेऊया। इथे आता आपला कुकर असा थंड झाला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण कुकर उघडून बघूया। आहा, बघू शकता तुम्ही किती सुंदर भाजी झाली। हे बघा, अतिशय छान आणि पटकन ही भाजी आपली झाली। हे बघा, एकच शिट्टी घ्यायची फक्त। खूप सुंदर अशी भाजी आपली, एकदम छान, चवीला तर अप्रतिम आहे। याच्यामध्ये आपण गूळ टाकला आहे, त्यामुळे वालपापडी खूप चवदार लागते। चला आता आपण भाजी सर्व करून घेऊया। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन बटन दाबायला पण विसरू नका। बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली ही वालपापडीची भाजी झटकीपट तयार झाली। सकाळी टिफिनला घाई गडबडीमध्ये तुम्ही ही भाजी नक्की करून बघा। पोळी भाकरीबरोबर कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता। पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत खात राहा, छान काळजी घ्या। थँक्यू, बाय।